नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई। शेकडो गोवंश वाचविले, 1 कोटींचा मुद्देमाल केला जप्त। चारित्र्यावरील संशय, रेणुकासाठी ठरला जीवघेणा। पतीच्या कुऱ्हाडीने केला घात, कौटुंबिक वादाची किनार। पोलीस भरतीत अत्याधुनिक यंत्रणा मदतीला, मानवी हस्तक्षेप पोलीस भरतीतून केला गेला बाद। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची वचन, पारदर्शक पद्धतीने होणार अकोल्याची पोलीस भरती। विधानसभा निवडणुकीपूर्वी 100 कोटी होतील काय खर्च? आचारसंहितेपूर्वी विकास कामांना येईल का वेग? आता सविस्तर बातम्या। अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या नियोजनातून आज शेकडो गोवंश वाचविण्यात आले। इतकेच नव्हे तर जवळपास 1 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात अकोला पोलिसांना यश प्राप्त झाले आहे। बकरी ईद सणाच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यात अवैधरित्या गोवंश वाहतूक व निर्दयतेने वागणूक व गोवंश हत्या टाळण्यासाठी अकोला पोलिसांची भरीव कामगिरी केली। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी यासाठी स्वतः पुढाकार घेत योग्य नियोजन केले। त्याला मोठे यश जिल्ह्यात प्राप्त झाले आहे। जिल्ह्यात गोवंश वाहतूक रोखण्यासाठी 17 पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 27 तात्पुरते चेकपोस्ट उभारण्यात आले होते। अवैधरित्या गोवंश यांना निर्दयतेने वाहतूक व गोवंश हत्या संबंधाने अकोला पोलीस विभागामार्फत छापे कारवाई करून अकोला जिल्ह्यात एकूण 40 केसेस दाखल करण्यात आलेल्या असून 44 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 20 गोवंश जप्त करण्यात आले असून 1000 किलो गोमांस व 4 वाहनांसह एकूण 14.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। जानेवारी ते जून या काळात गोवंश निर्दयतेने वाहतूक व गोवंश हत्या संबंधाने एकूण 85 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून 104 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 2697 किलो गोमांस, 164 गोवंश व 21 वाहनांसह 96 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेला। केवळ बकरीच्या अनुषंगाने एकूण 40 केसेस दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 44 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। 1081 किलो गोमांस व 4 वाहनांसह एकूण जवळपास 15 लाखाचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे। ही कारवाई केवळ मागचे 10-15 दिवसाची आहे। याच्या अतिरिक्त संपूर्ण वर्षभरात आपण जवळपास 85 गुन्हे दाखल करून 104 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। 2197 किलो गोमांस, 164 नग गोवंश व 21 वाहन असा एकूण 96 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। हे सगळे डिटेल पण आपल्याला एक प्रश्नांमध्ये पण देण्यात येईल, जे कारवाई झालेली आहे त्याच्याबद्दल। आणि चेकिंगसाठी वेगवेगळे ठिकाणी चेक नाके पण स्थापित करण्यात। संशयाचे भूत डोक्यात गेले की त्याने एखाद्याचा जीव जातो, अशीच एक घटना हिवरखेड नजीक असलेल्या तळेगाव येथे झाली। 4 दिवसांपूर्वी नवऱ्याने बायकोच्या नावावर शेत केल्यानंतर चारित्र्याच्या या संशयावरून रेणुकाचा बळी गेला। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव बाजारपेठेत आज कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली। तळेगाव बाजार येथील रहिवासी गजानन ढोले यांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते। 4 दिवसांपूर्वी गजानन ढोले यांनी पत्नी रेणुका हिच्या नावे शेताचा काही भाग दिला होता। त्यानंतर रेणुका आपल्या माहेरी गेली होती। आज दुपारी 1च्या सुमारास 35 वर्षीय रेणुका पेरणीसाठी शेतात आली असता पती गजानन यांनी तिला शेतात पेरणी करण्यास नकार दिला। पत्नी रेणुका व पती गजानन यांच्यात शेतात पुन्हा वाद झाला। संतापलेल्या गजाननने रेणुकावर कुऱ्हाडीने अनेक वार केले। गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेणुकाचा जागीच मृत्यू झाला। जवळच्या शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी तात्काळ हिवरखेड पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला। पोलीस भरतीत मानवी चुका टाळण्यासाठी तसेच मानवी हस्तक्षेप नसावा यासाठी सर्व अत्याधुनिक यंत्रणेच्या मार्फत नोंदी, मोजमाप आणि सीसीटीव्हीचा वॉच सर्व यंत्रणेवर राहणार आहे। अचूक नोंदीच्या आधारे पोलीस भरती होणार आहे। अकोल्यात 195 जागांसाठी पोलीस भरती होत आहे। पोलीस भरतीत सर्वप्रथम चेस्ट अर्थात छातीची मोजणी केली जाते। छातीत श्वास घेत आणि
श्वास सोडत ही मोजणी होते। ही मोजणी देखील तांत्रिक साधनांच्या द्वारे होणार आहे। तेथून पुढे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात येईल। 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर धावणे, गोळाफेक यांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात येईल। यासाठी कोण किती वेळात किती धावले याच्या अचूक नोंदीसाठी उमेदवारांच्या पायावर चिप अर्थात RFID लावण्यात येईल। त्यानंतर सुरुवात ते शेवट या ठिकाणी असलेल्या मॅटवर त्याचा स्पर्श होईल व नोंद होईल। यामुळे मायक्रोसेकंदची ही तफावत येणार नाही। उमेदवारांची ओळख तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने म्हणजेच बायोमेट्रिक करण्यात येणार आहे। पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसामुळे भरती प्रक्रियेमध्ये व्यत्यय येऊ नये व उमेदवारांची गैरसोय होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। अकोला पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय निमवाडी येथे राबविली जात असून जिल्ह्यात 195 जागांसाठी 19 जून पासून शारीरिक चाचण्यांना सुरुवात होणार आहे। यासाठी 21,853 अर्ज प्राप्त झालेले आहेत। यातील उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील। जिल्ह्यात 195 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे। पोलीस भरतीकरिता एकूण 21,853 उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरले असून त्यामध्ये 16,161 पुरुष उमेदवार, 5,691 महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी उमेदवार 1 असे आहेत। सदर पोलीस भरती अत्यंत पारदर्शक व शिस्तप्रिय पद्धतीने होणार असून त्यासाठी 30 पोलीस अधिकारी व 232 पोलीस अंमलदार पोलीस भरतीचे मैदानात बंदोबस्ताकरिता नियुक्त करण्यात आले आहेत। तसेच उमेदवारांच्या वतीने कोणीही डमी उमेदवार आढळून आल्यास अथवा इतर कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब उमेदवारांनी केल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक यांच्या वतीने करण्यात येत आहे। पोलीस रिक्रूटमेंटची प्रक्रिया अकोला घटकात सुरू होणार आहे। आपल्याकडे 195 वॅकन्सी 195 वॅकन्सीसाठी एकूण 21,853 उमेदवार याची ऑनलाईन अर्जी प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये 16,161 पुरुष उमेदवार तसेच 5,791 महिला उमेदवार आणि 1 तृतीयपंथी असे एकूण 21,853 उमेदवारांची अर्जी आलेली आहे। प्रक्रियासाठी आपण 30 पोलीस अधिकारी आणि 232 पोलीस अंमलदार हे लावलेले आहेत। प्रक्रिया ट्रान्सपरंटपणे व्हावे याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर आपण करणार आहोत। मागच्या वर्षी जे प्रक्रिया झाली होती त्यामध्ये पण टेक्नॉलॉजीचा वापर झाला होता। उमेदवारांची बायोमेट्रिकच्या अनुषंगाने ओळख घेण्यात येईल। CCTV वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येईल। हाईट आणि चेस्ट याची मोजमापसाठी पण PST हे टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे ऑटोमॅटिकली ते होणार असेल याचा आपण प्रबंध केलेला आहे। आणि 100 मीटर, 800 मीटर तसेच 1600 मीटर हे रनिंग ची प्रक्रिया RFIDचे मार्फत होणार आहे। मुस्लिम बांधवांनी आज अकोला जिल्ह्यात ईद उल अजहा अर्थात बकरी ईद साजरी केली। यानिमित्त ईदगाहवर विशेष नमाज अदा करण्यात आली। आज मुस्लिम बांधवांचा सण ईद अल अजहा अर्थातच बकरी ईद। देशभरात ईदचा मोठा उत्साह सुरू असून अकोला जिल्ह्यातही आज ईद उत्साहात साजरी करण्यात आली। अकोल्यात हरिहरपेठ भागातील मोठ्या ईदगाहवर सुमारे 10,000 मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली। अकोल्यातील मुस्लिम बांधव एकत्रितपणे ईदगाह मैदानावर ईद साजरी करतात। यावेळी ईदगाहवर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। तर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या वतीने येथे दरवर्षी व्यवस्था करण्यात येते। प्रशासनाने सुद्धा मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। आलेगाव येथील जामा मस्जिदमध्ये हाफिज जुबेर यांनी नमाज पठण केले तर बदर मस्जिदमध्ये गुलाम यासीन यांनी नमाज पठण केले। यावेळी देशात शांतीसाठी दुआ केली गेली। विशेष म्हणजे दरवर्षी ईदची नमाजचे पठण ईदगाहवर केले जात होते, तर यावर्षी वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने ईदच्या नमाजचे पठण मस्जिदमध्ये करण्यात आले। ईद नमाजचे पठण झाल्यावर सर्वांनी एकमेकांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।
बार्शी टाकळी इथे नमाज झाल्यानंतर सगळे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन ईदच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या। बार्शी टाकळीचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि ईद निमित्त नमाज झाल्यानंतर बकरी ईद साजरी करण्यात आली। महापालिका आयुक्त जलप्रदाय विभाग यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील पाणी पुरवठा वारंवार बाधित होत आहे। याकडे आयुक्तांनी लक्ष देत पाणी पुरवठा नियमित करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। जलवाहिनी फुटल्याने अकोला शहरातील काही भागात पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार आहे। कान्हेरी गावाजवळील तसेच शिवापूर फाट्यानजीक 25 MLD प्लांटवरून येणारी 600 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याने शिवनगर, आश्रयनगर, बस स्टँड, शिवणी व शिवर जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे। या पाईपलाईनच्या दुरुस्तीकरिता 17 व 18 जून रोजी उपरोक्त जलकुंभावरून होणाऱ्या या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू होणार आहे। तोपर्यंत अकोलेकरांवर जलसंकट राहणार आहे। अजून पावसाळा सुरू झाला नाही, पण अनेक रस्ते हे वाहन चालकांसाठी अडथळ्यांची शर्यत ठरत आहेत। त्यामुळे अनेक अपघात होत असून याला बांधकाम विभाग जबाबदार असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तडेगाव खुर्द ते इंदिरानगर खंडाळा या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील मागील 2 महिन्यांपासून नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने बंद आहे। त्यातच पावसाच्या पुरामुळे नवीन पुलाचा पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेला। हा रस्ता संपूर्णपणे चिखलमय झाला असून नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। एक दुचाकी स्वार चिखलातून मार्ग काढत असताना दुचाकी घसरून खाली पडला। यामध्ये दुचाकी स्वाराच्या हात व पायाला दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहून गेलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। अकोला शहरातील विविध दुकाने, हॉस्पिटल, कोचिंग क्लासेस यांच्यात अग्निरोधक लावले की नाही हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। पण महापालिकेतील अग्निरोधकांची एक्सपायर डेट निघून गेली असून महापालिकेत याची तपासणी कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे। विविध कामानिमित्त महापालिका मुख्य कार्यालयात सतत शेकडो नागरिकांची लगबग असते। मनपा इमारतीत आग लागल्यास आगीपासून संरक्षण करण्यासाठी महापालिका कार्यालयात ठिकठिकाणी अग्निरोधक सिलेंडर लावण्यात आलेले आहेत। मात्र या सिलेंडरची मुदत संपुष्टात आल्यानंतरही हे सिलेंडर मधील केमिकल बदललेले नाहीत। त्यामुळे मनपा कार्यालयात एखाद्या वेळी आगीची घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे। या सिलेंडरमध्ये भरलेली हवा आणि केमिकल युक्त पावडर 1 वर्षानंतर बदलावी लागते। महापालिकेत एकूण 17 सिलेंडर लावलेले आहेत। 5 जून 2024 रोजी यातील हवा व केमिकल बदलणे गरजेचे होते। विशेष म्हणजे सिलेंडरमधील केमिकल केव्हा बदलायचे याबाबतची माहिती सिलेंडरवरच दिलेली असते। अग्निशमन विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही। आरोग्यविषयक रस्ते, सभागृह, इमारतींसह अन्य विकास कामांसाठीचा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 4 महिन्यासाठीचा 100 कोटींचा निधी शासनाकडे एकाच वेळी नियोजन विभागाला प्राप्त झाला आहे। हा निधी खर्च कुठे करणार असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली, मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। अशात 100 कोटींचा निधी प्राप्त आहे। तो आचारसंहितेपूर्वी खर्च करायचा आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर चांगलीच अडचण दिसून येत आहे। कामांना मंजुरी देणे, त्यानुसार संबंधित विभागांना निधी वितरित करणे, निविदा प्रक्रिया राबवणे, कार्यारंभ आदेश देणे व काम सुरू होणे ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे 3.5 महिन्यात राबवावी लागणार आहे। जिल्हा विकासासाठी पहिल्या टप्प्यात 99 कोटी 99 लाखाचा निधी मिळाला आहे। सध्या प्राप्त झालेल्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, यंत्रसामग्री खरेदी, रुग्णवाहिका दुरुस्ती, शाळा दुरुस्ती, नवीन शाळा बांधकाम, शिष्यवृत्ती, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना, पशुचिकित्सालय, पर्यटन, वन विभाग आदीच्या विभागाअंतर्गत कामे होणार आहेत। 3 महिन्यात हा निधी खर्च कुठे करावा हा मोठा प्रश्न कायम आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, शेकडो गोवंश वाचविले, 1 कोटींचा मुद्देमाल केला जप्त।
चारित्र्यावरील संशय रेणुकासाठी ठरला जीवघेणा, पतीच्या कुऱ्हाडीने केला घात, कौटुंबिक वादाची किनार. पोलीस भरतीत अत्याधुनिक यंत्रणा मदतीला, मानवी हस्तक्षेप पोलीस भरतीतून केला गेला बाद. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची वचन, पारदर्शक पद्धतीने होणार अकोल्याची पोलीस भरती. विधानसभा निवडणुकीपूर्वी 100 कोटी होतील काय खर्च? आचारसंहितेपूर्वी विकास कामांना येईल का वेग? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.